तुम्हाला बघून आश्चर्य वाटले ना की काकडीपासून सुद्धा पोहे बनतात। कर्नाटकाची खूप फेमस ब्रेकफास्ट रेसिपी आहे ही खायला एकदम फ्रेश थंडावा देणारी आहे आणि पटकन तयार होते ही। इथे आपल्याला पोहे घ्यायचे आहेत आणि जसे आपण पोहे करण्यासाठी पोहे भिजवतो तसे मी इथे यांना भिजवून घेतलेला आहे। आता हे आपण 5 मिनिटांसाठी साईडला ठेवून देऊया। आता इथे आपल्याला एक काकडी घ्यायची आहे आणि ही काकडी आपल्याला जाड किसणीने किसून घ्यायची आहे। काकडीमध्ये जर पाणी जास्त असेल तर तिला गाळणीमध्ये ठेवा आणि त्याच्यातलं पाणी थोडंसं काढून घ्या। इथे पोहे जे आहेत ते चांगले भिजले गेलेले आहेत। आता आपल्याला ह्याच्यामध्ये जी काकडी किसलेली होती ती घालायची आहे। नारळाचा चव घालायचा, चवीप्रमाणे मीठ आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं। इथे काकडी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। हे बघा इथे आपले चांगले पोहे मिक्स करून झालेले आहेत। आता आपण लगेच पोहे बनवायला घेऊया। इथे कढईमध्ये तेल घ्यायचं। इथे आपल्याला शेंगदाणे पहिले फ्राय करून घ्यायचे आहेत। शेंगदाण्यांचा हलका हलका कलर चेंज व्हायला लागला का यांना आपल्याला काढून घ्यायचं आहे। आता याच्यात चण्याची डाळ घालायची, उडदाची डाळ, ह्याला पण लाईटली फ्राय करून घ्यायचं। राई, जिरं, राई आणि जिरं चांगलं फुललं की आपल्याला छोटी मिरची असते ती घालायची आहे। त्याचबरोबर अद्रक, हिरवी मिरची आणि हे सगळं चांगलं परतून घ्यायचं। उन्हाळ्यामध्ये काहीतरी फ्रेश आणि हलकं खावंसं वाटत असेल ना तर हे पोहे नक्की ट्राय करा। आणि जे फ्राय केलेले शेंगदाणे आहेत तेही घालायचे आणि तेही ह्याच्याबरोबर चांगले परतून घ्यायचे। हिंग घालायचं राहिलं होतं ते घालते। आता आपण ह्याच्यामध्ये पोहे घालणार आहोत आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। आपण अगोदरच ह्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे म्हणून परत घालायची गरज नाही आहे। आता याच्यावरती झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटांसाठी मंद आचेवरती वाफवून घेऊया। आता ह्याच्यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे, कोथिंबीर आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। हे घ्या, इथे आपले काकडी पोहे बनून तयार झालेले आहेत। आता आपण यांना डिशमध्ये काढून घेऊ। टेस्ट खूपच मस्त येते। जोपर्यंत तुम्ही ही बनवणार नाहीत ना तोपर्यंत तुम्हाला याची टेस्ट कळणार नाही। खूप सिंपल रेसिपी आहे पण खूप छान लागते। ही काकडीची रेसिपी नक्की ट्राय करा, बघा तुम्हाला खूप आवडेल। नेहमीचे पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर हे पोहे नक्की ट्राय करा। मस्त तो आहे ना काकडीचा फ्लेवर उतरला आहे पोह्यांमध्ये आणि इतके टेस्टी लागत आहेत ना की तुम्ही नेहमीचे पोहे खायला विसरून जाल। तर कशी वाटली आजची रेसिपी हे मला कमेंट करून कळवा। त्याचबरोबर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।